फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सातारा जिल्ह्यामध्ये 1000 कोटींचे पीक कर्ज थकलेले असून अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागलेले आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सध्याच्या स्थितीमध्ये अंमलबजावणीच्या निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलेली असून लवकरच प्रत्यक्ष लाभ वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्यानंतर शासन यंत्रणा आणि बँकिंग यंत्रणा यामध्ये समन्वय साधण्याचे काम वेगाने होणे जरुरीचे आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 25% होण्याची शक्यता वर्तवली जाते। USDAच्या वार्षिक साखर अहवालामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। MSP 2019 पासून स्थिरच आहे। रासायनिक खताला प्रॉमचा पर्याय असून खत निर्मितीचे 1365 महिला पशुपालकांना प्रशिक्षण। हळद बियाणे प्रति क्विंटल 5500 ते 6000 रुपये, गतवर्षीपेक्षा यंदा दर कमी असून शेतकऱ्यांकडे पुरेशी उपलब्धता आहे। गोंदियामधील धान्य गोदामे फुल झालेले असून 13 लाख क्विंटल धानाची उचल रखडलेली आहे। खरेदी संस्थांवरती ताण आलेला आहे। धान खरेदी मर्यादेमध्ये अखेर वाढ करण्यात आली। लोहगड शिवारामधील जंगलामध्ये वनवा पेटलेला असून वन विभागाची तत्परता 1.5 तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यामध्ये आली, हानी टळली। राज्यामध्ये धरणसाठा खालावलेला असून पाणी टंचाईने आता चिंता वाढलेली आहे। धरणसाठा 40% खाली गेलेला असून वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन व वापरामध्ये वाढ झालेली आहे। टँकरवरती अवलंबित्व वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे। राज्यावरती पाणी टंचाईचे सावट। सावधान, तुमच्या ताटामध्ये पोहोचले प्लास्टिक। गहू टोमॅटोच्या पिकामध्ये आढळले सूक्ष्मकण, जुने प्लास्टिक ठरते अधिक घातक। रासायनिक खतानंतर शेणखताचाही भासतोय तुटवडा। दर गगनाला भिडलेले असून प्रति टॉली 5500 इतर खर्च वाढलेला असताना दरवाढ झाल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले। 2 तासांमध्ये दुरुस्तीच्या नावाने 6 दिवसांचा खोडा। आपले सरकार पोर्टल अखेर सुरू करण्यात आले। विद्यार्थ्यांची उडणार धांदल, 12वी नंतरच्या प्रवेशाला दाखल्याची गरज भासणार। बनावट 7/12 उतार्याने फसवणूक वाढलेली असून पडताळणी करणे आवश्यक ठरत आहे। फसवणूक झाल्याने अनेकांना करावे लागतात दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेचे फेरे। अकोल्यामध्ये गव्हाला सरासरी 2345 रुपयांचा दर मिळत असून आवक वाढलेली आहे। शरबती गव्हाला 3300 रुपयांचा दर मिळतोय। 36 क्विंटल शरबती गव्हाची बाजारामध्ये आवक वाढलेली आहे। 2 तालुक्यांमध्ये खतांच्या विक्री किमतीमध्ये तफावत दिसून येते। जुना साठ्यासाठी वाढीव दर। देऊळगाव राज्यामध्ये पावती न देता खताची विक्री सुरू। लिंकिंगमुळे अनावश्यक खत घेण्याची बळजबरी। 3 महिन्यांची घोषणा, 1 महिन्याचे रेशन दुकानांपर्यंत 3 महिन्याचे धान्य पोहोचले नसल्याने वाटप रखडलेले आहे। शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी अपूर्ण। आगीमध्ये कांदा बी खाक झालेले असून शेतकऱ्यांचे 6 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। मेहकर तालुक्यातील नायगाव येथील ही घटना घडलेली आहे। आगीमध्ये कांदा बियाणे जळाल्याने शेतकऱ्याचे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार शेतकरी कृती समितीचा सरकारला इशारा देण्यात आलेला आहे। 20 मेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते। अनुदानावरती बियाणे मिळणार, महाडीपीटीवरती तुम्ही अर्ज केला का? राज्य शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम 2026 साठी बी बियाणे अनुदान योजना जाहीर केलेली आहे। आपले सरकारचे चाकरूतलेले असून आठवडाभरापासून सेतू केंद्र ठप्प झालेले आहे। दुरुस्तीच्या नावाखाली ऑनलाईन सेवांना ब्रेक लागत असून 44 अंश तापमान, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहे। फार्मर ग्रुप लीग 2026 शेतकरी गटांना नवे व्यासपीठ देण्यात आलेले असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। जिल्हा नियोजन भवन येथे लोगोचे अनावरण करण्यात आले। लिंक बंद, सलग सुट्ट्यांमुळे बँक ग्राहकांची तारांबळ उडते। मालेगाव शहरातील ATMमुळे रोकड नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते। पीक विम्याचे अवघे 6 कोटी जमा, विमा कंपनी शेतकऱ्यांची दाद लागू देईना, विमा कंपनीने केले हातवरती। भीमा नदीमध्ये पाणी असून सुद्धा विजयाभावी पिकांना देता येईना, शेतकऱ्यांचा आक्रोश होतोय। पंढरपूर तालुका भूजल पातळी खालावलेली असून शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे। जाचकटींमुळे बसतोय मोठा फटका। निमगावमध्ये शक्तीपीठ महामार्गाला 90% शेतकऱ्यांचे समर्थन मिळते। जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन।
अक्कलकोटामध्ये विजेचा लफंडाव, ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिक हैराण झालेले आहे. MSCBवरती संताप. 1.5 महिन्यांपासून सतत खंडित वीज पुरवठा, उपकरणांचे नुकसान वाढले. कर्जाचा बोजा टाळण्यासाठी GST अनुदान वाढवा, महापौर देणार मुख्यमंत्र्यांना पत्र. दर महिन्याला 6 कोटी रुपयांची तूट. उत्पादनामध्ये झालेल्या घटीने यंदा बेदाण्याचे दर झाले दुप्पट. अवकाळीचा फटका बसलेला असून उत्पादनामध्ये 35% घट झालेली आहे. अवघ्या 1.5 महिन्यांमध्ये आटोपला हंगाम. धारूर वन परिक्षेत्रामध्ये प्राण्यांसाठी 18 ठिकाणी पाणवठे. मोर, हरिण, 6 कोल्हा, माकड वन्य प्राण्यांची भागवली तहान. हिंगोली मार्केट यार्डामध्ये पिवळ्या सोन्याची विक्रमी आवक झालेली असून 10 दिवसांच्या बंदनंतर आजपासून हळदीचे बीट. शेतकऱ्यांना समाधानकारक भावाची अपेक्षा वर्तवली जात आहे. सिंचन विहिरीचे अनुदान लटकलेले असून लाभार्थी शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहे. मजूर दाखवाच्या अटीचा नवा पेच. गोठ्यांचीही तीच अवस्था आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अनुदान रखडल्याचा आरोप होतोय. बाष्पीभवन 2 महिन्यामध्ये 20 दशलक्ष घमी पाणी स्वाहा झालेलं आहे. निम्न दुधना प्रकल्पामधील पाण्याची सुद्धा तीच स्थिती आहे. 39% जिवंत पाणीसाठा उपलब्ध. आधीच रासायनिक खते महाग झालेले असून त्यामध्ये शेणखताला सुद्धा चढलाय भाव. जमिनीची सुपीकता टिकवायची तरी कशी? खत दरवाढीचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. साखरेच्या दरामध्ये तेजी असून सोने चांदीचे भाव स्थिर आहे. मेसाठी कोटा कमी जाहीर झाल्यामुळे साखरेमध्ये तेजी दिसून येते. सोने 1.52 लाख रुपये तोळा आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये 39% पाणी असून बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांवरती ताण येतोय. परतूर मंठ्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते. धरणातील पाणीसाठा उन्हामुळे दिवसेंदिवस होतोय कमी. राज्यभर मजुरांचे हात सज्ज असून पण सरकारी यंत्रणा हँग झालेली आहे. तांत्रिक अडचणी. 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हा कागदावरतीच राहणार. पीक विम्यापासून 5 मंडळे हे वंचित आहे. किनवट परिसरामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26च्या खरीप हंगामासाठी तालुक्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये 9 पैकी केवळ 4 महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने उर्वरित 5 मंडळातील शेतकरी अद्याप सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. 4,77,000 पैकी 90,000 शेतकरी अद्याप सुद्धा नोंदणीविनाच आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID बंधनकारक ठरत आहे. 20 मेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. द्राक्षांवरती पांढरट थर नेमका कशाचा येतोय? न धुता खाल्ल्यास विषबाधेचा धोका निर्माण. विविध प्रकारच्या फळांची खरेदी केल्यानंतर खाण्यापूर्वी घ्यावी काळजी. अमरावती जिल्ह्यामध्ये 95,000 शेतकऱ्यांना बसणार फटका. फार्मर IDला 20 मेची डेडलाईन असून ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी नाही. हरभरा खरेदी बंद झालेली असून उद्दिष्ट संपल्याचे केले जाहीर. शेतकरी संतप्त झाले. 1095 नोंदणीधारकांची मोजणी रखडली. हजारो क्विंटल हरभरा घरामध्येच पडून आहे. झबाड्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला असून सोलर पॅनलचे नुकसान झालेले आहे. बळावले आर्थिक संकट. प्रश्न 30 लाख क्विंटल धानाचा असून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत बघा. अतिरिक्त खरेदी कोटा तात्काळ मंजूर करण्यात यावा. नवीन खरेदी केंद्र सुरू करावीत. साठवण म्हणजेच गोदाम क्षमता वाढवण्याची यावी. खरेदी प्रक्रिया वेगवान करावी. अशा प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. लाल मिरचीला दराचा ठसका बसलेला असून थेट शेतकरी ते ग्राहक विक्री एकराला लाख रुपयांचा नफा मिळतोय. 21,000 हेक्टर क्षेत्र वाढलेले असून हवे 41,000 क्विंटल बियाणे. खरीपासाठी नियोजन. 2,36,000 हेक्टरवरती होणार लागवड. आधीच उन्हाळ्यामध्ये वीज बिले वाढलेले असून त्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा बोजा. महावितरणाचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्राहकांना शॉक बसलेला असून मे महिन्यामध्ये दुप्पट रक्कम भरावी लागणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,25,000 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके. महागाईची चिंता मिटलेली असून 6,74,745 पुस्तकांची केली मागणी. वर्धा शहरासह 13 गावांची तहान ही धोक्यामध्ये असून धाम प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झालेली आहे. जूनच्या मध्यापर्यंत साठा टिकवण्याचे प्रशासनासमोर संकट असून जपून वापर करावा. पाणी संपते. खरीपाचे वाजले बिगुल. 4.19 लाख हेक्टरवरती पेरणीचे नियोजन आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये खतांचे योग्य नियोजन करा. कृषी विभागाचे आवाहन करण्यात आले. बोगस बियाण्यांच्या नियंत्रणासाठी भरारी पथके कार्यरत आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी आंध्र तसेच गोंदियामधील व्यापारी 27,000 आदिवासी बांधवांना हा रोजगार प्राप्त होतोय. तर शेतकऱ्यांना दिवाळखोर घोषित करा. शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली जाते. 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात वीज दर होणार कमी. आशा शुक्ला म्हणाले. टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.
मालवण येथे प्रवासी मर्यादेवरून वाद पेटलेला आहे. पर्यटकांचा खोळंबा होतोय. होडी व्यावसायिक व बंदर विभागामध्ये वादावादी. सुवर्ण मध्य काढल्याने तुर्तसा पडदा. आधीच रासायनिक खते महाग असून त्यामध्ये शेणखताला सुद्धा चढलाय भाव. जागतिक स्तरावरील आखाती संघर्षाचा फटका भारतीय शेती क्षेत्राला बसत असून शेतकरी आर्थिक तणावामध्ये आहे. बाजार समिती अब्जाधीश. वर्षभरामध्ये 1,85 कोटींची झाली उलाढाल. 7,40,000 क्विंटल शेतमालाची आवक झालेली असून मका आणि हरभऱ्याचा मोठा वाटा आहे. पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली असून 60 खासगी विहिरींचे अधिग्रहण. वाढत्या तापमानाचे होतोय परिणाम. सातपुड्यामध्ये दऱ्याखोऱ्यातून आणावे लागते पाणी. उन्हामुळे केळी उत्पादनामध्ये घट झालेली असून आवक कमी झाल्याने दरवाढ होते. उच्च तापमान, पाण्याची टंचाई आणि घटलेले उत्पादन यामुळे भावामध्ये वाढ झालेली आहे. द्राक्ष शेतीमधून पारक गावकर करोडपती झालेला आहे. गावातील 2,300 पैकी 1,250 हेक्टरवरती बागा. द्राक्ष उत्पादकांची वार्षिक उलाढाल 300 कोटींवरती. पारनेरला कांदा 16 रुपये किलो असून भावामध्ये किंचित वाढ झालेली आहे. 24,000 कांदा गोण्यांची आवक झालेली असून दर नसल्याने कांदा चाळीमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रावरती 1,083 सेवा ऑनलाईन झालेल्या आहे. आनंद भंडारी जिल्हा परिषदेमध्ये लोकसेवा हक्क दिन उत्साहामध्ये साजरा झाला. जालना जिल्ह्यामध्ये 6,47,000 हेक्टरवरती पीक लागवड. खरीप हंगाम सोयाबीन 33%, तर कापूस 45% क्षेत्रावरती लागवडीचे नियोजन. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.